पुढची बातमी आहे ती हिंगोलीमधून। हिंगोलीमध्ये एक हिंसाचाराचं प्रकरण समोर येत आहे, ते राजकीय आहे। हिंगोलीमध्ये वंचितच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झालाय। ज्याच्यावर हल्ला झाला त्या पदाधिकाऱ्याचं नाव राजू कांबळे असं आहे। या हल्ल्यामध्ये तो जखमी झालाय। 3 जणांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत हा हल्ला केला असा आरोप होतो आहे। जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये हल्ला झालेल्या पदाधिकाऱ्यावर उपचार सुरू आहेत। मी एकटा बसलेला असताना अचानक 3 व्यक्ती ब्लॅक ड्रेसवरती तोंडाला रुमाल बांधून कार्यालयामध्ये आले। आल्याच्यानंतर त्यांनी माझ्या हातातला मोबाईल बाजूला ठेवला आणि अचानकपणे माझ्यावर हल्ला करत मला मारहाण सुरू केली। एकाच्या हातामध्ये चाकू होता, एकाच्या हातामध्ये बंदूक सुद्धा होती। त्यांनी बंदूक मला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु मी त्याचा हात झटकल्याच्या नंतर ती बंदूक खाली पडली। एकाने चाकू काढला, त्याचा सुद्धा मी अतिरेक करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर ते आरडाओरडा केल्यानंतर बाहेर पळाले। बाहेर पळाल्याच्या नंतर मी ऑफिसमधून त्यांच्याच बाहेर पळालो आणि बघणारे बाहेर जे आपले व्यक्ती होते सगळे ते सुद्धा त्यांच्या बाहेर पळाले। हा जीवघेणा हल्ला काही वेळा आधी माझ्यावरती झालेला आहे।